प्रश्न पहिला, भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी LIC. काय नाव आहे? LIC. प्रश्न दुसरा, मानवी शरीरात जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 97,000 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? ऑप्शन ए धुळे. प्रश्न चौथा, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जहांगीर. प्रश्न क्रमांक 5, कोणता दिवस भारतात स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 16 जानेवारी. प्रश्न क्रमांक 6, रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 7 बघा, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 8 बघा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रशिया. प्रश्न क्रमांक 9, सर्वात कमकुवत जगात कोणत्या देशाचे सैन्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भूतान. प्रश्न क्रमांक 10 बघा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हरित क्रांती. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या देशाची फुटबॉलपटू एटेना बोनामाटी ही फिफाची 2023ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरली आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्पेन. प्रश्न क्रमांक 13 बघा, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून कोणत्या देशाला निलंबित करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रशिया. प्रश्न क्रमांक 14 बघा, मॉस मॉर्केशिया ऑथॉसिरॉस रिस्क्रिक्सिया या वनस्पती कोणत्या भागात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ब्रायोफायटा. पुढचा प्रश्न क्रमांक 15, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युनिसेफ. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 17 बघा, पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आगा खान पॅलेस. प्रश्न क्रमांक 18 बघा, भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आर प्रज्ञानंद. प्रश्न क्रमांक 19 बघा, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 20 बघा, कालेश्वरम उपसा सिंचन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 21 बघा, 2023-24चा आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रंजन गोगोई. प्रश्न क्रमांक 22 बघा, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राधानगरी. प्रश्न क्रमांक 23 बघा, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्यांची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1150. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारताचा चालू आर्थिक वर्षाचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्सने वर्तवला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 6.5.
प्रश्न क्रमांक 25 बघा, डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 26 बघा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 27 बघा, संसद सदस्य सुधारित निधी प्रवाह प्रक्रियासाठी डॅश डॅश मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ई साक्षी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28, रक्त न गोठणे हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जीवनसत्व के. प्रश्न क्रमांक 29, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 11 एप्रिल 1827 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रायगड. प्रश्न क्रमांक 31 बघा, दक्षिण आफ्रिका T20 मालिकेत ICCच्या पहिल्या तटस्थ पंच सू रेडकर्न कोणत्या देशाच्या आहेत? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इंग्लंड. प्रश्न क्रमांक 32 बघा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नंदुरबार. प्रश्न क्रमांक 33, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोठे सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोलकाता. प्रश्न क्रमांक 34 बघा, इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कुठला उपग्रह प्राप्त झाला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी निसार. प्रश्न क्रमांक 35 बघा, जगातील पहिले पामच्या पानांचे हस्तलिखित संग्रहालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ. पुढचा प्रश्न क्रमांक 36, भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डॉक्टर टेसी थॉमस आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37, सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे 57 वर्ष सेवा देणारी जगातील पहिली विमानवाहू युद्धनौका डॅश डॅश ही ठरली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए INS विराट. प्रश्न क्रमांक 38, कोणते राज्य मृत्यूनंतर अवयव दान करण्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 39, नॅशनल डिजिटल क्राईम रिसोर्स अँड ट्रेनिंग सेंटर ही पोलीस अधिकाऱ्यांना सायबर प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 40, वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अकोला. प्रश्न क्रमांक 41, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मॅग्नीज. प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भंडारा. प्रश्न क्रमांक 43 बघा, सर्वात जुने कोणते कृष्णविहार खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए GNZ11 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत. प्रश्न क्रमांक 45 बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने द्रव प्रणोदन प्रणाली केंद्र खालीलपैकी कुठल्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू कर्नाटक. प्रश्न क्रमांक 46 बघा, ब्रह्मपुत्रा नदीमधील गोड्या पाण्याचे जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए माजुली. प्रश्न क्रमांक 47 बघा, कोणत्या देशाच्या इयोन मॉर्गनचा 86 षटकाराचा विश्वविक्रम आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने कर्णधार म्हणून मोडला आहे?
तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इंग्लंड. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. तर बघा प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रतिष्ठान. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चंद्रपूर. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50, कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश.